नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ना रवा नारळाचे लाडू बनवणार आहे. आता तुम्ही म्हणशाल की या पहिले सुद्धा तू व्हिडिओ बनवलेले आणि टाकलेले, आता सारखं का बनवते? तर आज तुम्हाला सांगायला खरंच खूप आनंद होतो की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्या यूट्यूब चॅनलला पहिलीच वेळ आहे ही की अर्धा किलो रवा नारळाची ऑर्डर आपल्याला आज भेटलेली आहे आणि आज ती आपण इथे पूर्ण करणार आहे. त्या अगोदर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानायचे आहे. तुमच्या सपोर्टमुळे आणि मेहनतीमुळे आज हे फळ आपल्याला भेटते आणि आपल्याला असं वाटतंय की आपल्या कामाची पावती जी आहे ती आज आपल्याला इथे भेटलेली आहे. तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर अर्धा किलो मी इथे रवा घेतलेला आहे. आता रवा नारळाचे लाडू बनवताना शक्यतो रवा हा ना जो बारीक असतो ना 0 नंबरचा, तो रवा आपल्याला इथे घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन प्रकारचे रव्यांचे कलर असतात. एक पांढरा असतो आणि थोडासा एक लाईटली पिवळा असतो. तर आपल्याला इथे पिवळ्या कलरचा जो रवा असतो ना तो रवा आपल्याला इथे घ्यायचा. तर अर्धा किलोचा आपण इथे वजनी माप घेतलेले, पण जेव्हा आपण वजनी माप घेतो तेव्हाच आपल्याला एखाद्या भांड्याने किंवा वाटीने हे माप आपल्याला मोजून घ्यायचं असतं. त्यामुळे बाकीचे साहित्य आपल्याला मोजता येतात. तर 2 वाट्या आपला हा रवा भरलेला आहे. त्या 2 वाट्यांसाठी आपण इथे 400 ग्रॅम साखर घेतलेली. आता अर्धा किलो रव्यासाठी 400 ग्रॅम साखर ही मी मोजून घेतलेली आहे. तर 1.5 वाटी आपली साखर भरते. मोठे 2 नारळ जे असतात ना, मद्रास नारळ, ते इथे मी 2 खवून घेतलेले. इथे शक्यतो आपल्याला खवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते बारीक होतात. आणि इथे मी घेतलेले 400 ग्रॅम तूप. अर्धा किलो रव्यासाठी 400 ग्रॅम तूप, साजूक तूप मी इथे वितळून घेतलेले. 200 ग्रॅम असं आपण 400 ग्रॅममध्ये मी 2 वाट्या आपल्या इथे छोट्या भरलेल्या आहेत. त्यानंतर ना ड्रायफ्रूट घेतलेले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा नाही घातले तरी चालतात. प्लेनसुद्धा ते खूप छान लागतात. पण आपण इथे ऑर्डर कंप्लीट करणार आहे. ऑर्डरसाठी आपण आपला पहिलाच पदार्थ आहे आणि तो गोडाचा भेटलेला आहे आपल्याला ऑर्डर. तर इथे मी चांगले ड्रायफ्रूटसुद्धा इथे घेतलेले. 200 ग्रॅम तूप मी इथे कढईमध्ये घातलेले आहे. आता सगळं तूप आपल्याला ना एकदम नाही घालायचं. जसं जसं लागेल तसं तसं आपण तुपाचा वापर इथे मात्र करणार आहे. शक्यतो तुपाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. अगदी कमी तुपामध्ये सुद्धा आपण हे रवा नारळ बनवून घेऊ शकता. तर इथे मी 200 ग्रॅम तूप घालून घेतलेले. त्यामध्ये सगळा रवा आपल्याला इथे घालून घ्यायचा आणि रवा भाजताना कोणतीच घाई करायची नाही. मिडियम गॅसवरती रवा आपल्याला 20-25 मिनटं भाजायला लागले तरी चालेल. रव्याचा कलर न बदलता आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे. रवा मिडियम गॅसवरती भाजल्यामुळे काय होतं, खुसखुशीत भाजला जातो आणि त्यामध्ये एक मऊपणा राहतो, तो कडक होत नाही. पण जर तुम्ही फास्ट गॅसवरती रवा पटकनी भाजून घेतला ना तर कलर बदलतो, खुसखुशीतपणा राहत नाही आणि त्याला एक असा कडकपणा चढतो. त्यामुळे रवा शक्यतो भाजताना बारीक गॅसवरती भाजायचा, मिडियम गॅस ठेवायची आणि वेळ लागला तरी चालेल, पण सारखा हलवत आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा म्हणजे रवा व्यवस्थित एकसंग इथे भाजला जातो. आता इथे तुम्ही बघू शकता साधारणतः मला 20-22 मिनटं इथे रवा भाजायला लागलेला आहे. त्यानंतर रवा भाजला की त्यामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी तूप, जी आपली 1 वाटी तुपाची शिल्लक आहे ती अर्धी वाटी तूप आपल्याला इथे घालून परत एकदा आपल्याला रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा. तर साधारणतः मला इथे अर्धा किलो रवा भाजण्यासाठी 25 मिनटं लागलेले. रवा मी बारीक गॅसवरती भाजलेला आहे. तुम्हाला जर थोडीशी घाई असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवरती पण भाजू शकता. टाईम हा आड्याल पड्याल होऊ शकतो, कमी जास्त सुद्धा टाईम हा इथे लागू शकतो. रवा आपला भाजून तयार झालेला आहे. त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी राहिलेलं तूप घालून घ्यायचं. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे बदाम तुपामध्ये भाजायचं, कारण बदाम कडक असतात, त्याला भाजायला काजूपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात पहिलं ना बदाम इथे भाजून घ्या आणि शक्यतो बदामचे ड्रायफ्रूटचे आपल्याला पातळ पातळ असे काप करायचे. त्यानंतर ना काजू आणि चारोळे मी इथे घालून घेतलेले, ते सुद्धा आपल्याला हलकेसे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. मनुके आपल्याला यामध्ये घालायचं, तेही तुपामध्ये चांगलं भाजायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचा आहे खोबऱ्याचा किस. आता इथे आपण रवा नारळ बनवत असल्यामुळे ओला नारळ यामध्ये भरपूर घालायचा.
तर इथे मी मोठे 2 मद्रास नारळ असतात ते घेतलेले. पाठीमागची काळी साल इथे काढून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला हा खवून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा हा बारीक करून घेऊ शकता. मोकळा सुटसुटीत किस होईपर्यंत आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे आपले 8 दिवस तरी हे रवा नारळ चांगले टिकतात. चांगला परतून घेतल्याच्या नंतर भाजून घेतलेला रवा सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा. विलायची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घालायची. गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं. परत एकदा हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं. अगदी 2-3 मिनटं आपल्याला हे सारखं इथे हलवत राहायचं. तर इथे आपण घेतलं हे सगळं मिश्रण रवा नारळ म्हणजे खोबऱ्याचा किस आपण इथे एकत्र करून घेतलेला आहे. बघू शकताय सारण एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. इथे साईडला आपण काढून घेणार आहे. आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही वजनी मापाने मी 400 ग्रॅम घेतलेले, पण वाटीच्या मापाने 1.5 वाटी आपली बरोबर साखर इथे भरलेली. 1.5 वाटीसाठी आपल्याला इथे पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे सारखं इथे हलवत राहायचं. साखर विरघळल्याच्या नंतर आपल्याला पाक इथे चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे मात्र आपल्याला एकतारी पाक बनवायचा. आता शक्यतो एकतारी पाक बनवताना काय होतं, कधी कधी पाक आपला पुढं जातो आणि अशा वेळेस त्याच्या छोट्या छोट्या रव्यामध्ये गोळ्या बनतात. तर यावेळेस काय करायचं, एकतारी पाक बनला ना, आपल्याला वाटलं की आता आपला एकतारी पाक बनणार आहे, तर लगेच त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे पाक पुढं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाक कडक होत नाही. लाडू जे आहे ते एकदम मऊ खुसखुशीत होतात. तर इथे मी आतनं चेक करते. आता ही 3री वेळ आहे आपली चेक करण्याची आणि ह्या वेळेस मात्र आपला पाक आपल्याला जरासा असा तार पकडल्यासारखा वाटतोय. थंड केला की 2 बोटांमध्ये आपल्याला असा 2 बोटं एकमेकांना चिटकवायची. पाक बनतोय की तयार होते. थंड झाला की पाकाची तार अशी लगेच तुटते, अशी एक तार येते आणि ती तुटते. तर इथे आपला पाक बनवून तयार झालेला आहे. अजून थोडंसं आपण हलवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मिश्रण घालून घेणार आहे, जे लाडवाचं आपण इथे बनवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा. एकतारी पाक बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला लाडवाचं मिश्रण घालताना गॅस बंद करायचा, म्हणजे पाक आपला पुढे जाणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला रवा नारळ पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता मिक्स करून घेतला की त्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटानंतर आपल्याला परत एकदा हा आपल्याला इथे चेक करायचं. इथे बघू शकता, जेव्हा आपण सुरुवातीला घातलं तेव्हा ते पातळ वाटत होतं, आता ते घट्ट वाटतंय. अधनं-मधनं हे आपल्याला असं हलवत राहायचं, म्हणजे काय होतं, रव्याचा असा गट्टा बनत नाही आणि जे सारण आहे लाडवासाठी ते एकदम मोकळं सुटसुटीत होतं. साधारणतः 1 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम आपलं व्यवस्थित मोकळं सुटसुटीत असं आपलं हे रवा जसा आपण भाजून घेतला होता अगदी त्याच पद्धतीने ते मोकळं सुटसुटीत पण झाले आणि तरी पण ते एकदम मऊसूत लागते. तुम्हाला लाडू बांधताना इथे समजेल. सहज असं लाडू आपल्या हातामध्ये बांधला जातोय. ड्रायफ्रूट आपल्याला यावरती मी पिस्ता लावून घेतलेला आहे. तुम्ही सजावट म्हणून काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल. असलं तर लावा, नसलं तर नाही लावलं तरी चालेल. इथे आपली ऑर्डर असल्यामुळे मी इथे पिस्तावरती असा चिटकून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपण असे छोटे छोटे लाडू इथे बांधून घेणार आहे. अशा पद्धतीने आज आपण इथे अर्धा किलो रव्याची ऑर्डर या पद्धतीने माप मोजून घेऊन आपण प्रत्येक साहित्य किती लागतं ते इथे घेतलेले आहे आणि त्याप्रमाणे आपण इथे लाडू बनवून घेतलेले. साधारणतः माझे हे 300 लाडू इथे बनून तयार होतील एवढा अंदाज आपल्याला असू शकतो. आता याच्यापेक्षा जर तुम्ही छोटं बांधलं तर त्यापेक्षाही जास्त लाडू बनवू शकतात, पण इथे मी अगदी मोठाही नाही आणि छोटाही नाही असे आपण लाडू इथे बनवून घेतलेले. तर तुम्हाला ही लाडवाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या साथीमुळे, तुमच्या सपोर्टमुळे आज आपला पहिली ऑर्डर भेटलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आपला यूट्यूब चॅनलसुद्धा खूप छान चाललेला आहे. परत एकदा रेसिपीवर